आता बघूया टॉप 9 राजकीय बातम्या। राज्य मंत्रिमंडळाची उद्या दुपारी 12 वाजता बैठक। पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीच्या दृष्टीने या बैठकीत काय निर्णय होणार याकडे आता सर्वांचं लक्ष। तामिळनाडूमधील विजय थलापतीच्या रॅलीतील चेंगराचेंगरीची भाजपकडून दखल। चौकशीसाठी भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी नेमलं एनडीएचं शिष्टमंडळ। यामध्ये खासदार हेमा मालिनी, श्रीकांत शिंदेंसह 8 जणांचा समावेश। शिष्टमंडळ दुर्घटनेतील पीडित कुटुंबाची भेट घेणार। मुंबईत मनसेचाच महापौर होणार। शिंदेंच्या शिवसेनेच्या महापौराच्या पोस्टरवरून मनसे नेते संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया। नांदेडमध्ये बंजारा समाजाचा भव्य मोर्चा। हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी। राज्यात अनेक ठिकाणी बंजारा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक। तर चंद्रपुरातील राजुरा, नांदेडच्या नवामोंढा आणि वाशिममध्ये बंजारा समाजाचे भव्य मोर्चे। बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण देण्याच्या मागणीसाठी बंजारा समाज बांधव एकवटले। सोनं हे पुरुषांना नाही तर स्त्रियांनाच शोभून दिसतं। पुरुषांनी सोन्याच्या भानगडीमध्ये पडू नका। उगाचच बैलाला साखळी बांधल्यासारखं साखळी घालून समोर येतात। गोल्डमॅन म्हणून मिरवणाऱ्यांवर अजित पवारांची मिश्किल टिप्पणी। आपल्या मातेच्या, आपल्या पत्नीच्या, आपल्या बहिणीच्या, लाडक्या मुलीच्या अंगावर शोभून दिसतं। पुरुषांच्या अंगावर सोनं शोभून दिसत नाही। उगीच आपण त्या बैलाला एखादी साखळी घालतो तशा प्रकारच्या साखळ्या सोन्याच्या घालतात। बदलापूरमध्ये मराठीबद्दल अपशब्द वापरणाऱ्या भाजी विक्रेत्याला मनसे कार्यकर्त्यांचा चोप। अतिक्रमण कारवाईवेळी पालिका कर्मचाऱ्यांसोबत बाचाबाचीत। भाजी विक्रेत्यांकडून मराठीबद्दल अपशब्द। मुलुंडमध्ये किरीट सोमय्यांविरोधात काँग्रेसचं आंदोलन। काही दिवसांपूर्वी सोमय्यांकडून स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांविरोधात तक्रार करत फेरीवाले बांगलादेशी असल्याची तक्रार करण्यात आली होती।